नमस्कार, आपण पाहत आहात खबर 24 तास ग्राउंड रिपोर्ट। आज शहापूर तालुक्यात साकडबाव येथे एस टी बसचा अपघात झाला आहे। साकडबाववरनं शहापूरच्या दिशेने येत असताना बाबरे चढावाला बसचा ब्रेक फेल झाला आणि याने बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस ही झाडाला धडकली आणि हा अपघात झाला। या अपघातामध्ये जवळपास 5 प्रवासी जखमी झालेत। यामध्ये 3 महिला तर 2 पुरुष यांचा समावेश आहे। या जखमींना शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार सदर बस ही नादुरुस्त होती आणि अशा अवस्थेत ही बस शहापूरच्या दिशेने प्रवासी घेऊन येत असताना हा अपघात घडला। चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस ही समोर असणाऱ्या झाडाला धडकली। बस झाडाला धडकल्याने दुर्घटना टळलेली आहे, नाहीतर बस ही त्या दरीमध्ये कोसळण्याची शक्यता होती। या अपघातामध्ये 5 प्रवासी जखमी झालेले आहेत। या अपघातात जखमी झालेल्या 5 प्रवाशांना एस टी महामंडळाकडनं तातडीची मदत देण्यात आलेली आहे। या मदतीचं स्वरूप असं आहे की ज्या जखमीला काही रक्तस्राव झाला असेल त्याला प्रति 500 रुपये आणि ज्या प्रवाशाला किरकोळ जखम झाली असेल त्याला 300 रुपये अशा या 5 प्रवाशांना एस टी महामंडळाच्या वतीने तात्पुरती मदत करण्यात आलेली आहे। शहापूर बस आगारातील अनेक बस या नादुरुस्त अवस्थेत असताना देखील आज रस्त्यावरती धावतायत। प्रवाशांचा जीव यामुळे धोक्यात देखील आलेला आहे। खरं तर एस टी बस आगारामध्ये अशा अनेक बस आहेत ते नादुरुस्त अवस्थेत आणि त्या प्रवाशांच्या सेवेसाठी आजही रस्त्यावरती धावत आहेत। या संदर्भात अनेक वेळा सामाजिक कार्यकर्ते राजकीय पुढारी यांनी वारंवार तक्रारी देखील केल्यात आणि यात पुढे देखील मदत होईल असं एस टी प्रशासनाचे जे काही अधिकारी आहेत त्यांनी त्या घटनास्थळी भेट दिली, त्यांनी माहिती दिलेली आहे। या अपघातानंतर स्थानिकांकडून देखील अनेक प्रतिक्रिया येत आहेत, त्या देखील आपण जाणून घेतोय। एस टीला ब्रेक लागला नाही, ती गाडी आदळली, मोठा झाड आहे त्या झाडावर आदळली गाडी। सगळ्यांनाच मार लागले पण आम्हाला जास्त लागले नाही, धाव नाही झाली, ती गाडीच आदळली, ब्रेक लागला नाही। अशी कागदाची ना ती गडबड तर मग काय आखी भरलेली ना आखी बुद्धी पण पॅक होत दर दिवस असत। कोणी कामाला जातो, कोणी कुठं जातो। आज सकाळी 8:15 वाजता साकडबावरून सुटणारी बस शहापूरला जाणारी अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे। बाबरेच्या झाडावर इथे तिचा अपघात झालेला आहे। वारंवार प्रशासनाला आम्ही तक्रारी करून आमची अजिबात दखल घेतली जात नाही। अतिशय जीर्ण आणि जुन्या बस पाठवतात आणि अचानक असा काहीतरी अपघात घडतो, म्हणून आम्हाला प्रशासनाला विनंती आहे की नवीन बस पाठवा। 100च्या वर प्रवासी नेहमी असतात, अजिबात दखल घेतली नाही आणि याची सर्व जबाबदारी प्रशासनाची आहे। धन्यवाद। नमस्कार, आज साकडबाव येथे घडलेला प्रकार 8:15च्या सुमारास बसचा भीषण अपघात झालेला आहे। अपघातामध्ये अनेक जण जखमी झालेले आहेत। तरी अपघात हा कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नसून या बसेसला सेफ्टी नसून आणि जुन्या प्रकारच्या बस आम्हाला देण्यात येत आहेत। घाट सेक्शन असून सुद्धा अशा प्रकारच्या बसच्या सुविधा आम्हाला देत असतील, आम्ही अनेक चांगल्या प्रकारचा प्रतिसाद या बसला देत आहोत, तरीसुद्धा आम्हाला अशा प्रकारच्या बसेस दिल्या जातात। या बसेसला ब्रेक फेल होतात, कधी टायरच फुटतात। तर अशा प्रकारच्या बसेस आम्हाला जर देत असतील तर या प्रशासनाचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत इथे।